राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या पवार कुटुंबामध्ये यंदा 2 विवाह सोहळे पार पडणार आहेत. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा एप्रिलमध्ये संपन्न झाला होता. आता अजित पवारांच्या विरोधात लढणारे त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांचेही लग्न ठरले आहे. शरद पवारांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी संपन्न झाला होता. पण त्यांची होणारी पत्नी आणि पवार कुटुंबाची सून नेमकी कोण आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. हा साखरपुडा सोहळा मोजक्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संपन्न झाला होता. त्यामुळे युगेंद्र पवारांची पत्नी कोण याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता. आता अखेर यावरचा पडदा हटला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवार यांचा त्यांच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. युगेंद्र आणि तनिष्का यांचा साखरपुडा संपन्न झाल्याचं त्यांनी म्हटलं. या फोटोत तनिष्का युगेंद्र पवारांसोबत हातातील अंगठी दाखवताना दिसत आहे. सर्वात आनंदाची बातमी सांगताना खूप आनंद होत आहे. माझा भाचा युगेंद्रचा साखरपुडा तनिष्का सोबत संपन्न झाला. त्यांना आयुष्यभर प्रेम, हास्य आणि एकत्र राहावे अशी शुभेच्छा. कुटुंबात तनिष्काचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. सुप्रिया सुळे यांनी स्टेटस ठेवल्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालाय. खरं तर एप्रिल महिन्यात युगेंद्र पवारांचा वाढदिवस पार पडला होता. यावेळी शरद पवारांनी वाढदिवसादिवशी आशीर्वाद देताना अक्षता टाकायची संधी कधी देताय, आता जास्त लांबू नका असा गमतीने सल्ला दिला होता. यानंतर युगेंद्र आणि तनिष्का यांना साखरपुडा केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय झाले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी गावोगावी जाऊन सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. याच काळात त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात तरुण कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत संपर्क वाढवला होता. याचंच फळ म्हणून त्यांना शरद पवार यांनी बारामती विधानसभेतून अजित पवारांच्या विरोधात तिकीट दिलं होतं. त्यांनी आपल्या काकांना चांगली फाईट दिली होती. राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरीही पवार कुटुंब कौटुंबिक कार्यक्रमांसाठी एकत्र येत असतात. आता पवार कुटुंबात एकाच वेळी 2 विवाह सोहळे पार पडणार आहेत. यामुळे दोन्ही सोहळ्यांना दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकत्र दिसणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.